फिल्डिंग करण्यासाठी सज्ज झाला आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज असेल. सलामीचे दोन फलंदाज हनुमंत खांदवे आणि प्रसाद सिरस्कर. संतनगर या संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी दोन फलंदाज हनुमंत खांदवे आणि प्रसाद सिरस्कर हे आघाडीचे सलामीचे अनुभवी स्टार फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये आहेत. सलामीसाठी मैदानामध्ये जोडी आहे. सलामीची जोडी प्रसाद आणि हनुमंत. डावाची सुरुवात करण्यासाठी संतनगर या संघाकडून आणि गोलंदाजी मार्कर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आले तो आकाश काळे. संघाचा आघाडीचा गोलंदाज आहे. कर्णधाराने पहिलंच षटक टाकण्यासाठी आकाशच्या हाती चेंडू सोपवलाय आणि आकाशला या ठिकाणी गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी जबाबदारी या ठिकाणी दिली गेली. तर पहिलं षटक घेऊन येईल. त्याच्या पहिल्या चेंडूचा सामना करेल तो प्रसाद. सुरुवात असलेला सामना संतनगर प्रतिस्पर्धी संघ आहे शिवतेज. चला सामन्याला सुरुवात होत आहे. मैदानामध्ये पहिला चेंडू. पहिला चेंडू या ठिकाणी कव्हरच्या दिशेने खेळून काढला. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. कुठली संधीने धाव घेण्याचे निर्धाव असा चेंडू. धावसंख्या 0-1 चेंडू या ठिकाणी टाकला गेलाय. षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिलं गोलंदाजी मार्कर आकाश आणि स्ट्राईकला फलंदाजी करतोय प्रसाद. सुरू असलेली लढत संतनगर आणि प्रतिस्पर्धी संघ शिवतेज. 6 षटकाचा सामना. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळून काढतो. डाव्या हाताचा फलंदाज शिवते प्रसाद. या ठिकाणी ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. चेंडूवरती जोरदार प्रहार. लॉंग ऑन सीमारेषेकडे चेंडू सरळ सुसाट. बंदुकीच्या गोळीप्रमाणे सीमारेषेच्या बाहेर चौकार. सुंदर गाणं या ठिकाणी वाजवलं जातं डीजे कडून. या ठिकाणी प्रोत्साहन मिळते फलंदाजाला. फटका जोरदार फटकाने गाणं वाजवले. भल्या भल्यांचे झाल्या पत्त्या गुल. तर दुसरा चेंडू आपण पाहूया. पुढचा चेंडू 4 धावा संघाच्या धावफलकावर जमा आहे. ते 4 चौकाराच्या मदतीने प्रसाद या ठिकाणी 2 चेंडूचा सामना केलाय. पुढचा चेंडू आपण पाहूया. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी गोलंदाजाने युद्ध जिंकलंय आणि फलंदाज या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त केलाय प्रसादचा आणि बाद होणारा फलंदाज प्रसाद या ठिकाणी आश्चर्याला परततोय. चला मित्र, आपण प्रत्येक विकेट पडल्यानंतर किंवा प्रत्येक षटकानंतर जमा होऊ नका, कारण वेळ कमी आहे. उशीर जास्त झालाय आपल्याला. आता 4 वाजलेत. नंतरच्या सामन्यासाठी बॅडलाईटचा प्रॉब्लेम होतो. अंधुक प्रकाशाची अडचण या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या शेवटच्या इनिंगमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला होते. त्यामुळे प्रत्येक विकेटनंतर आणि षटकानंतर आपण एका ठिकाणी जमा होऊ नका. आपण जिंकल्यानंतर जल्लोष करा. पण नंबर विनंती असेल, आपण प्रत्येक षटकानंतर आणि विकेटनंतर या ठिकाणी जमा होऊ नका. पुन्हा एकदा नंबर विनंती. दरम्यान जाऊया मैदानामध्ये. सुरू असलेला सामना संतनगर विरुद्ध शिवतेज या 2 संघादरम्यान मैदानामध्ये झुंज सुरू आहे. पहिलेच षटक प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या एका खेळाडूच्या मोबदल्यामध्ये 4 धावा.
समतोल असं षटक या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण 3 चेंडू टाकले गेले, 4 धावा या ठिकाणी फलंदाजीने वसूल केल्यात. एक बडी या ठिकाणी मोठं यश संघाच्या खात्यामध्ये जमा झाले, ती संतनगरच्या, माफ करा, शिवतेज संघाच्या. चला मित्र, लवकर लवकर गोलंदाजीला सुरुवात करा, वेळ घेऊ नका, विनंती आपल्याला पुन्हा पुन्हा करतोय. फलंदाजीसाठी तयार नवीन फलंदाज मैदानामध्ये रजत. पाकूट टप्प्याचा चेंडू आणि सुंदर फटका, चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय आणि चेंडू पॉईंटच्या दिशेने जातोय, सीमारेषेकडे अडवण्याचा प्रयत्न नक्कीच केला, अडवला गेला. सुंदर फिल्डिंग या ठिकाणी, चित्त्याच्या वेगाने धाव घेतली, चेंडूवरती झडप घातली, चेंडू या ठिकाणी अडवला गेला. दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 6. षटक सुरू मैदानामध्ये पहिलं आणि एका खेळाडूच्या बदल्यामध्ये धावसंख्या उभी केली गेली संतनगर या संघाकडून. दरम्यान 1 धाव पूर्ण झाले. सुंदररित्या धाव पूर्ण केली, वेगवान अशी धाव एसटीच्या मध्ये घेतली आणि सुंदर धाव पूर्ण केली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या झाली 7. दोन्ही संघासाठी समतोल सुरुवात म्हणावी लागेल, कारण या षटकामध्ये 7 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे आणि एक बडी सुद्धा संघाने गमावलाय. दोन्ही संघासाठी समतोल असं षटक या ठिकाणी ठरते. 7 चेंडू एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये, 7 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये षटक सुरू आहे पहिलं. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कर तयार, हनुमंत. या ठिकाणी पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळायला फटका, चेंडू खाली फिल्डर येतोय. एकदा पूर्ण झाले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. दोन्ही फलंदाजाकडून वेगवान अशी धाव एसटीच्या मध्ये घेतली आहे आणि 2 धावा पूर्ण. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी. 2 धावेच्या मदतीने एका षटकानंतर संघाची धावसंख्या एका खेळाडूच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. पहा, 2020 हे वर्ष कोरोना युक्त होतं आणि 2021 हे वर्ष क्रिकेट युक्त आहे, कारण भरपूर असे क्रिकेटच्या स्पर्धा या 2021 या वर्षाच्या सुरुवातीपासून आयोजित केल्या जातात. आता पहिलं खराडी, वडगाव शेरी, लोहगाव या विभागामध्ये प्रत्येक ग्राउंडवर कंटिन्यू सलग या ठिकाणी स्पर्धा, क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. बक्षिसाची पर्वणी असणाऱ्या स्पर्धा क्रिकेट प्रेमींसाठी, क्रीडा प्रेमींसाठी या ठिकाणी आयोजित केल्या जातात. 2021 या वर्षाची सुरुवात क्रिकेटसाठी मात्र चांगली झाली आहे. जाऊया दुसरं षटक या ठिकाणी मैदानामध्ये. गोलंदाज असेल तो नैनिश धुमाळ या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला, त्याच्या चेंडूचा सामना करण्यासाठी रजत या ठिकाणी तयार आहे. पहा, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला चेंडूवरती, परंतु चेंडू आणि बॅटचा असा प्रॉपर संपर्क या ठिकाणी झालेला नाही. चेंडू बॅटवरती व्यवस्थितरित्या आला नाही, परिणामी 1 धाव नक्कीच मिळाली संघाच्या खात्यामध्ये. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 10 वरती. दुहेरी धावसंख्या संतनगर या संघाच्या धावफलकावर आपल्याला दिसते. एका खेळाडूच्या बदल्यामध्ये षटक मैदानामध्ये सुरू झाले ते दुसरं. या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु त्या चेंडूचा नक्कीच फायदा उचलताना नाही फलंदाजाला. चेंडू सरळ फलंदाजाला बाय बाय करत विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि परिणामी चेंडू निर्धाव. सुंदर सुरुवात. पहा, दुसऱ्या षटकाची चांगली सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आणि दुसरा चेंडू निर्धाव. एकूण धावसंख्या अतिशय संत सुरुवात म्हणावी लागेल ती संतनगर या संघाकडून. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, यावेळी खानखानीत प्रहार नक्कीच केलाय. लॉंग ऑफ सीमारेषेकडे चेंडू मात्र सुसट वेगाने सीमारेषेच्या बाहेर जाऊन फरार झालाय. पहा, 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा. धावसंख्या झाली 14.
पुन्हा एकदा सुंदर असा फटका, देखना फटका, चेंडू काही काळ हवेमध्ये नक्कीच, परंतु चेंडू पडणार लोमॅन्स लँडमध्ये आणि दरम्यान आपल्याला वाट पाहावी लागेल निर्णयाची. दरम्यान 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत झाली वाढ. एकूण धावसंख्या 16. एका खेळाडूच्या मोबदल्यामध्ये षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहा दुसरं. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी हनुमंत या ठिकाणी तयार आहे. गोलंदाज नैनेश धुमाळ या ठिकाणी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक या ठिकाणी मैदानामध्ये गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. ब्लॉकलमध्ये टाकलेला चेंडू, सुंदर चेंडू, यॉर्कर लाईन चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. दरम्यान चेंडू राहिला तो निर्धाव डॉट चेंडू आणि धावसंख्या स्थिर, धावसंख्या 16. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळायला फटका, चेंडू जाते लॉंग ऑन सीमारेषेकडे. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. पहा एक सोप्या पद्धतीने एक धाव पूर्ण झाली आणि धावसंख्या झाली पहा 2 षटकाच्या अखेर. एका खेळाडूच्या मोबदल्यामध्ये 17 धावा संघाच्या धावफलकावर. 6 षटकाचा सामना. 2 षटक समाप्त झाले. उर्वरित 4 षटकामध्ये पाहूया फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतात. एक मोठी आव्हानात्मक धावसंख्या या ठिकाणी उभी करावी लागेल आणि त्यासाठी दोन्ही फलंदाजाला मोठे फटके खेळण्याची गरज आहे. पहा 2 षटकामध्ये 17 धावा, कारण 6 षटकाच्या सामन्यामध्ये 50 किंवा 60 धावांचं आव्हान या ठिकाणी माफक आव्हान मानलं जाते. त्यामुळे कमीत कमी 70 किंवा 70 प्लस या धावा जर बनवण्यात यशस्वी झाला संघ तर एक आव्हानात्मक धावसंख्या मानली जाईल. एक चांगलं लक्ष या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला देण्यात या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजी दोन्ही फलंदाजा करावी लागेल. चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूचा समाचार, संधी मिळेल त्याप्रमाणे धावा या ठिकाणी संघाच्या धावफलकावर जमा करावे लागतील. पहा 2 फलंदाज रजत आणि हनुमंत या ठिकाणी मैदानामध्ये. सुंदर चेंडू टाकला तर परंतु जोरदार प्रहार, देखना प्रहार, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, लॉंग ऑफ सीमारेषेकडे खेळलेला फटका, षटकार. 6 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली है 23 धावा. अशा फटक्यांची गरज दरकार थी बड़े शॉट की और. बढ़िया शॉट यहाँ पे खेला, लॉन्ग ऑफ सीमा रेषा के बाहर, गेंद सीमा रेषा के बाहर 6 रन के लिए. बढ़िया प्रहार, करारा प्रहार. इस 6 रन की मदद से टीम का स्कोर बढ़ता हुआ 23 रन, 23 रन विद लॉस ऑफ 1 विकेट एंड 3rd ओवर इन प्रोग्रेस. फिर से एक बार अच्छी गेंद सीधा फील्डर के हाथ में. नक्कीच चांगला प्रयत्न झाला फटका खेळण्याचा, परंतु या अगोदरच्या चेंडूवर षटकार नक्कीच खेळला होता आणि नंतरच्या चेंडूवर सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु कव्हरच्या दिशेने तैनात असलेल्या फिल्डरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला आणि परिणामी झेलबादून परतावं लागलं. पहा हनुमंत या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये विशाल आणि नॉन स्ट्रायकर आणलाय तो रजत. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. पहिल्याच चेंडूवरती षटकार या ठिकाणी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकलाय, वेगवान असा मारा, अचूक टप्प्यावर गोलंदाजी होते मैदानामध्ये. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला, परिणामी निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 23. 2 खेळाडूच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक प्रगतीपथावर असताना संतनगर क्रिकेट क्लब प्रथम फलंदाजी करताना 2 खेळाडूच्या मोबदल्यामध्ये 23 धावा संघाच्या धावफलकावर. यावेळी फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडू या ठिकाणी होता. पॅडवरती चेंडू आदळला आणि एक धाव पूर्ण झाले. पहा लेग बायच्या रूपाने मिळालेली ही धाव आणि धावसंख्या 5. माफ करा, बॅटने दिलाय, बॅटला बॅटची कडा घेऊन या ठिकाणी एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली 24 धावा 2 खेळाडूच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा एवढे बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. सर्कलच्या त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग तैनात आहे. पहा एक धाव नक्कीच पूर्ण झाली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या झाली 25 संघाच्या धावफलकावर.
यावेळी शॉर्ट पिच चेंडू टाकला होता पहा. सुंदर प्रहार केलाय चेंडूवरती. चेंडू उंच हवेमध्ये, फिल्डर त्या ठिकाणी तैनात लॉंग ऑन सीमारेषेकडे आणि चेंडू सरळ फिल्डरच्या हातामध्ये जाऊन विसावला. परिणामी फलंदाज झेलबाद. धावसंख्या एकूण 25 धावा संघाच्या धावफलकावर 3 खेळाडूच्या मोबदल्यामध्ये. दरम्यान मैदानामध्ये आगमन झाले माननीय श्री विनोद शेठ खांडवे, त्रिमूर्ती डेव्हलपर्सचे ऑनर या ठिकाणी मैदानामध्ये आगमन झाले. तरी त्यांचं मैदानावरती समालोचन कक्ष आणि आयोजकांच्या वतीने मैदानावरती सहर्षाचं स्वागत. त्रिमूर्ती डेव्हलपर्सचे ऑनर विनोद शेठ खांडवे यांचं मैदानावरती पुन्हा एकदा सहर्षाचं स्वागत. विनंती असेल आपण मैदानावर समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आणि या सामन्याचा लाईव्ह थरार पाहण्याचा या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये बसून आनंद घ्यायचा आहे. मैदानामध्ये सुरू असलेली लढत संतनगर आणि प्रतिस्पर्धी संघ शिवतेज या दोन संघादरम्यान मैदानामध्ये युद्ध सुरू आपल्याला दिसते. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकानंतर संतनगर या संघाने प्रथम फलंदाजी करताना एकूण 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा पूर्ण केल्यात आणि 3 षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढचा चेंडू आणि सामना करेल तो ओमकार. पायटेकने सुंदर चेंडू टाकले. चेंडू वेगवान, चेंडू अचूक टप्प्यावर गोलंदाज झाले. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चौथ्या षटकाची सुंदर सुरुवात अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी झाली. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय पहा. या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. वेगवान धाव एसटीच्या मध्ये चित्याच्या वेगाने धाव घेतली आणि फिल्डरने सुद्धा उत्कृष्ट फिल्डिंग या ठिकाणी केली. संघासाठी 2 धावा नक्कीच वाचवल्या, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकला नाही. तर 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ होऊन पोहोचली ते 27 वरती. षटक मैदानामध्ये सुरू आहे चौथं. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 27 धावा या ठिकाणी उभा केल्यात संतनगर या संघाने. यावेळी मात्र फटका फसलाय. वेगवान जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची कडा घेऊन एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. परिणामी झेलबाद झालाय फलंदाज पहा. चौथा धक्का, चौथा हादरा, चौथा झटका बसलाय संघाला. संतनगर संघ मात्र अडचणीमध्ये आहे. मैदानावरती स्थिर कुठलाही फलंदाज या ठिकाणी राहत नाही. संयमी खेळी करावी लागेल. थोडंसं मैदानावरती टिकून राहावं लागेल. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक चेंडूवरती जर फटका मारण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य नाही. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. परिणामी फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. तर झेलबाद होणारा चौथा खेळाडू या ठिकाणी पहा. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार म्हणूनच क्रिकेटला लिजेंड गेम म्हणून या ठिकाणी ओळखलं जाते. पुढचा चेंडू पहा. हलक्या हाताने खेळला चेंडू. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग गोलंदाजाकडून. धावसंख्या स्थिर
धावसंख्या झाली आहे 27 मैदानामध्ये. षटक सुरू आहे चौथं. दरम्यान षटक समाप्त झालंय चौथं. संतनगर या संघाने प्रथम फलंदाजी करताना चौथं षटक समाप्तीनंतर 4 खेळाडूच्या मोबदल्यामध्ये 30 धावा या ठिकाणी उभा केल्या धावफलकावर. आणि आता मात्र 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण हाणामारीचे 2 षटक, शेवटचे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक आव्हानात्मक जर धावसंख्या उभी करायची असेल तर दोन्ही फलंदाजाला आक्रमक फलंदाजी करावी लागेल, मोठे फटके घेण्याचे या ठिकाणी प्रयत्न करावे लागेल, कारण धावसंख्या 30. आपण पाहतो 6 षटकाच्या सामन्यामध्ये 50 किंवा 60 धावा या ठिकाणी माफक आव्हान मानलं जाते. परंतु जर गोलंदाजी उत्तम असेल, अचूक टप्प्यावर आणि नियंत्रित गोलंदाजी केली गेली तर आपण डिफेंड करू शकतो. 50 धावाचे आव्हान सुद्धा आपण डिफेंड करू शकतो. परंतु आतापर्यंत आपण पाहिलं की 50 किंवा 60 धावा ठिकाणी सहजगत्या पार केल्या जातात. या ठिकाणी पहिला चेंडू वाईड स्वैर चेंडू टाकले. खराब सुरुवात म्हणावी लागेल. वाईड चेंडूच्या रूपाने संघाच्या खात्यामध्ये धाव जमा. धावसंख्या झाली 31. या ठिकाणी गोलंदाजी मार्कर संघाचे सर्वेसर्व मार्गदर्शक संघनायक विठ्ठल मोजे या ठिकाणी गोलंदाजी मार्कर आहेत. पहिला चेंडू त्या ठिकाणी वाईट टाकला गेला. थोडीशी खराब सुरुवात नक्कीच म्हणावी लागेल. पुढचा चेंडू यावेळी मात्र चेंडू उंचाव्यामध्ये खणखणीत प्रहार, दणदणीत प्रहार. चेंडू सरळ सुसाट मिडविकेटच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर फरार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली 37 धावा. नक्कीच अशा फटकेबाजीची गरज आहे संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार, खणखणीत प्रहार. चेंडू या ठिकाणी सरळ फिल्डरच्या हातामध्ये, लॉंग ऑन सीमारेषेकडे तैनात असलेल्या फिल्डरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला आणि परिणामी फलंदाज बाद घरचा रस्ता या ठिकाणी दाखवले तो फलंदाज. अरे नवीन फलंदाज मैदानामध्ये दीपक या ठिकाणी आलाय. दीपक आणि रजतची जोडी मैदानामध्ये शेवटच्या 10 चेंडूचे खेळ शिल्लक आहे आणि संघाची धावसंख्या मात्र 37. धावसंख्या 37 खूप कमी आहे. मोठ्या फटक्यांची गरज. पुन्हा एकदा चेंडू वेगवान असा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये नक्कीच गेला होता. धाव घेण्याचा प्रयत्न होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु वेगवान अशी फेकी आहे आणि परिणामी एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या झाली 38 धावा. संतनगर टीम पहले बल्लेबाजी करते हुए 5 विकेट के नुकसान पर 5 ओवर मैदान में शुरू. टीम का स्कोर 5 विकेट के नुकसान पर 38 रन, 38 रन. बढ़िया गेंदबाजी मैदान में.
शॉर्ट पिच गेंद, यहाँ पे सीधा विकेट कीपर के हाथ में डॉट गेंद। बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन यहाँ पे शिवतेज टीम की तरफ से, काबिल तारीफ गेंदबाजी मैदान में। फिर से करारा प्रहार है, गेंद मिड विकेट की दिशा में जाती हुई एक और आसानी के साथ पूरा एक रन, दूसरा रन लेने का प्रयास देखना होगा यहाँ पे। डायरेक्ट हिट, फलंदाज घरत्यामध्ये सुरक्षित आहे, परिणामी 2 धावा, पूर्ण 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली 40 धावा 5 खेळाडूच्या मोबदल्यामध्ये। षटक मैदानामध्ये सुरू आहे 5वं। यावेळी सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लेन चेंडू टाकला आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला होता आणि थोडंसं मिसफिल्ड झाल्यामुळं एक धाव घेण्याची संधी फलंदाजाला उपलब्ध झाली। 22 रूपाने मिळालेली धाव आणि धावसंख्या पहा या ठिकाणी झाली आहे 5 षटकाच्या समाप्तीनंतर 5 खेळाडूच्या मोबदल्यामध्ये 41 धावा संघाच्या धावफलकावर। आता मात्र षटक असेल 6वं शेवटचं षटक, शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। पाहूया 2 फलंदाज किती धावा वसूल करतात, संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करतात। नक्कीच मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण एक आव्हानात्मक धावसंख्या उभी करायची असेल तर मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील आणि गोलंदाजाचं कौतुक करावे लागेल। नक्कीच धावावरती अंकुश या ठिकाणी ठेवलाय, कुठल्याही फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची संधी दिली नाही। 1-2 फटके वगळता प्रत्येक फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम या ठिकाणी केले, धावावर मात्र अंकुश लावलाय। त्रिमूर्ती या ठिकाणी दरम्यान मैदानामध्ये आगमन झाले, माननीय श्री विकास खांदवे त्रिमूर्ती डेव्हलपर्सचे ऑनर, त्रिमूर्ती डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर या ठिकाणी मैदानामध्ये आगमन झाले। विकास खांदवे यांचं मात्र समालोचन कक्ष आणि आयोजकांच्या वतीने मैदानावरती सहर्षाचं स्वागत। पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू उंचमध्ये फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न होतोय, सुंदर झेल पहा गोलंदाजाकडून, फॉलो थ्रू मध्ये सुंदर फिल्डिंग, या ठिकाणी सुंदर झेल टिपला, देखणाचा झेल आणि पडल्याने फलंदाज बाद। क्रिकेटचे 3 क्षेत्रामध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण, तर 2 क्षेत्रामध्ये या ठिकाणी संघ सरस ठरतो तो शिवतेज संघ, कारण फिल्डिंग आणि गोलंदाजीच्या बळावर या ठिकाणी कमी धावसंख्या रोखण्यामध्ये संघ संतनगर या संघाला कमी धावसंख्येमध्ये रोखण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झालाय आणि शेवटचं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे। पाहूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू, या ठिकाणी कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला फटका, एक धाव नक्कीच पूर्ण झाले, दुसरी गावण्याचा प्रयत्न नसेल कारण वेगवान असा थ्रो नक्कीच झालाय। सुंदर फिल्डिंग, एकाच धावावरती समाधान मानावं लागेल। धावसंख्या झाली एका धावेच्या मदतीने 42 धावा 6 खेळाडूच्या मोबदल्यामध्ये। षटक मैदानामध्ये सुरू आहे, शेवटचं षटक 6वं षटक आणि 6व्या षटकातील काही चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत आणि 2 फलंदाज रजत आणि विकी मैदानामध्ये। रजतच्या फलंदाजीचा जर विचार केला तर 7 चेंडूचा त्याने सामना केला, वैयक्तिक 9 धावावरती फलंदाजी करते, संत गतीने फलंदाजी होते नक्कीच, परंतु एका टोकाकडून फलंदाज बाद होत असताना एका टोकाकडून एकेरी धावावरती भर देऊन संघाची धावसंख्या वाढवण्यामध्ये मात्र मोलाचा वाटा उचलतोय। पुन्हा एकदा फलंदाजीसाठी तयार विकी, 5 शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडू वाईड, डावे एसटीच्या खूपच बाहेर असलेला चेंडू पंचांनी वाईड घोषित केला, स्वैर चेंडू अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जमा। धावसंख्या झाली 43 धावा। चला गाई करा मित्र, लवकरात लवकर गोलंदाजी वेळेमध्ये पूर्ण करा। यानंतर अजून एक मॅच आपल्याला खेळवायचा आहे आणि नंतर आपल्याला बॅडलाईटचा प्रॉब्लेम नक्कीच होतो, शेवटी फलंदाजी करणाऱ्या संघाला अंधुक प्रकाशाचा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे लवकरात लवकर गोलंदाजी पूर्ण करा। पुढचा चेंडू पाय ठिकाणी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय आणि विकेट किपरने कुठलीही चूक न करता सुंदर असा झेल टिपला पा आणि एका संघाची धावसंख्या झाली 7 खेळाडूच्या मोबदल्यामध्ये 43 धावा। चला गोळा होऊ नका मित्र, लवकरात लवकर आपण बॅक टू द पोझिशन। जाग्यावरती खेळ ग बाया, जाग्यावरती खेळ, जाग्यावरती खेळ ग बाया।
गोलंदाजी करणाऱ्या संघाला पुन्हा एकदा सूचना देतो. या अगोदर मी बऱ्याच वेळा विनंती केली आपल्याला, परंतु आता सूचना असेल की प्रत्येक विकेटसाठी किंवा प्रत्येक चेंडूनंतर आपण एका ठिकाणी गोळा होऊ नका, जमा होऊ नका, कारण वेळ जास्त घेताय आपण. वेळेचं भान ठेवूया या ठिकाणी. गोलंदाजी वेळेमध्ये पूर्ण करा, कारण यानंतर सुद्धा आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. यानंतरचा सामना खेळवला जाईल. तर यानंतरचा सामना खेळवला जाईल. दोन संघ सोमेश्वर आणि राख पसरे वस्ती. तर दोन्ही संघाचे संघनायक कॅप्टन कर्णधार या ठिकाणी मैदानामध्ये असतील. तर आपण समालोचन कक्षाकडे यायचे. सोमेश्वर आणि राख पसरे वस्ती दोन्ही संघाचे संघनायक कॅप्टन कर्णधार या ठिकाणी मैदानामध्ये असायला आपण. तर वेळ घेऊ नका आणि विलंब करू नका. आपण समालोचन कक्षाकडे या. नाणेफेक करण्यासाठी आपल्याला समालोचन कक्षाकडे बोलण्यात आले. लवकरात लवकर आपण समालोचन कक्षाकडे या. सोमेश्वर आणि राख पसरे वस्त्री जाऊया पुन्हा मैदानामध्ये. शेवटचा चेंडू पाय या ठिकाणी स्लोअर फुलटा चेंडू टाकला तर लॉंग ऑन सीमारेषेकडे चेंडू खेळून काढला. एकदा पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजाकडून होतोय आणि वेगवान अशी धाव घेतली. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होऊ शकतो, परंतु फलंदाज घरट्यामध्ये सुरक्षित. 2 धावावरती समाधान. धावसंख्या झाली आहे 6 षटकानंतर प्रथम फलंदाजी करताना संतनगर या संघाने 7 खेळाडूच्या मोबदल्यामध्ये 47 धावसंख्या या ठिकाणी उभी केली आणि 48 धावाचं आव्हान प्रतिस्पर्धी संघ संतनगर या संघासमोर असेल. तर लवकरात लवकर क्षेत्रज्ञ सज्ज करा सर. संतनगर संघाला सूचना असेल आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. वेळ घेऊ नका. मैदानामध्ये क्षेत्ररक्षण सज्ज करणे आणि सलामीचे 2 फलंदाज शिवतेज सलामीचे 2 फलंदाज आपण मैदानामध्ये पाठवणी लागलीच सामन्याला सुरुवात करा. या ठिकाणी डीजे 1 मिनिट. डीजे थँक्यू. यानंतरचा सामना खेळवला जाईल. 2 संघ सोमेश्वर आणि राखपसरे वस्ती. तर या 2 संघादरम्यान या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. तर मान्यवर श्री त्रिमूर्ती डेव्हलपरचे ऑनर या ठिकाणी विकास खांदवे यांना मात्र मी विनंती करेल आपण या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी समालोचन कक्षाच्या समोर यायचंय. मैदानामध्ये या ठिकाणी
तर मान्यवर श्री संतोष चौधरी यांना सुद्धा मी विनंती करेल की आपण नाणेफेक करण्यासाठी समालोचन कक्षाच्या समोर यायचंय. संतोष चौधरी आणि त्रिमूर्ती डेव्हलपर्सचे ओनर या ठिकाणी या दोघांच्या हस्ते, या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक होते पुढच्या सामन्याची. आणि मैदानामध्ये सुरू असलेला जो सामना आहे संतनगर विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ जो आहे शिवतेज, या दोन संघादरम्यान मैदानामध्ये लढत सुरू आहे. तर संतनगर या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 6 षटकामध्ये 7 खेळाडूच्या मोबदल्यामध्ये 48 धावांचं आव्हान या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलंय. तर सलामीचे 2 फलंदाज शिवतेज संघाकडून या ठिकाणी आहेत. महेश आणि प्रसाद या ठिकाणी सलामीचे आघाडीची जोडी मैदानामध्ये तयार फलंदाजीसाठी आहे. आणि गोलंदाजी करण्यासाठी वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन येईल. करंदाराने चेंडू हाती सोपवले तो विकीच्या, आणि विकी संघासाठी पहिले षटक घेऊन येईल. आणि त्याच्या चेंडूचा सामना करेल तो महेश, जो स्ट्राईकला फलंदाजी करण्यासाठी तयार. 48 धावाचं आव्हान कशा प्रकारे पाठला करतात ते 48 धावात आपल्याला पाहणं मात्र या ठिकाणी रोमहर्षक ठरेल. लक्ष द्या रे डीजे. पहिलाच चेंडू फुलटा चेंडू पुढे सरसावून खेळलाय. चेंडू सरळ स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा या ठिकाणी आणि संघाचं खातं मात्र चौकाराने उघडलं. या ठिकाणी सोमेश्वर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि विनंती असेल राख पसारे वस्तीने आपण गोलंदाजीसाठी फिल्डिंगसाठी तयार राहायचं. पाहिजे सामना झाल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. पाहूया पुढचा चेंडू. एवढी शॉर्ट पिच चेंडू टाकला तर कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढले. हलक्या हाताने खेळलेला फटका एकदा पूर्ण आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या झाली 5 धावा संघाच्या धावफलकावर. बिनबाद 5 धावा, 48 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिले षटक प्रगतीपथावर आहे. 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आहेत आणि बिनबाद 5 धावा संघाच्या धावफलकावर जमा. पहिल्याच चेंडूवर चौकाराने स्वागत केलं होतं विकीचं, आणि चौकाराने संघाचं खात्याने वैयक्तिक 4-5 धावावरती फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, खणखणीत प्रहार, परंतु या ठिकाणी सुंदर फिल्डिंग, देखण्याची फिल्डिंग. कुठलाही संधी या ठिकाणी दिली नाही धाव घेण्याची, आणि फलंदाजाला मात्र घरट्यामध्ये सुरक्षित आहे. जोरदार असा वेगवान असा थ्रो केला होता, परंतु फलंदाज घरट्यामध्ये सुरक्षित. परिणामी धावसंख्या स्थिर धावसंख्या 5 धावा संघाच्या धावफलकावर जमा. षटक सुरे मैदानामध्ये पहिलं. या ठिकाणी जोरदार प्रहार, देखणाचा फटका, फाईन लेग सीमारेषेकडे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली 9 धावा. बिनबाद 9 धावा. षटक सुरे मैदानामध्ये पहिलं. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी केलं जाते दोन्ही फलंदाजांकडून. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला पॉईंटच्या दिशेने या ठिकाणी चेंडू खेळून काढला एका धावेसाठी, आणि एक धाव हलक्या हाता सहजगत्या पूर्ण झाले. एका धावेच्या मदतीने धावसंख्या झाली 10. बिनबाद 10 धावा या ठिकाणी, आणि षटक दुहेरी धावसंख्या संघाच्या धावफलकावर. 48 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी यशस्वीरित्या केला जातोय. पहिलंच षटक प्रगतीपथावर आहे आणि बिनबाद 10 धावा संघाच्या धावफलकावर आपल्याला दिसत आहेत. जर पुन्हा एकदा मैदानामध्ये स्ट्राईकला असेल तो महेश या ठिकाणी 2 चेंडूचा सामना केला आणि वैयक्तिक 5 धावावरती फलंदाजी करतोय. प्रसादने 3 चेंडूचा सामना केलाय. प्रसाद सुद्धा 5 धावावरती फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू पुढे सरसावून खेळायला फटका, खणखणीत दणदणीत प्रहार, चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार या ठिकाणी घोषित केला. वन बाउंस, चेंडू सीमारेषेच्या बाहेर.  1
दरम्यान एका षटकाच्या समाप्तीनंतर पहिले षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे आणि धावसंख्या बिनबाद 14 धावा संघाच्या धावपलकावर जमात 48 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा यशस्वीरित्या आणि वेगाने पाठलाग केला जातोय. पहिल्याच षटकानंतर 14 धावा संघाच्या धावपलकावर दोन्ही फलंदाजांनी मिळून जमा केल्यात. चला वेळ घेऊ नका, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. गोलंदाज सर यानंतरचा अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. बॅडलाईटची कंप्लेंट होती, पुन्हा पुन्हा आपल्याला विनंती करण्यात येते बाप. नवीन गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजीसाठी तयार. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसऱ्या षटक घेऊन आला तो विशाल आणि त्याच्या चेंडूचा सामना करण्यासाठी प्रसाद या ठिकाणी मैदानामध्ये तयार. स्ट्राईकला फलंदाजी करतो तो प्रसाद. 3 चेंडूचा सामना केलाय, 5 धावावरती फलंदाजी करतो आणि नॉन स्ट्रायकर इनला आहे तो महेश. 3 चेंडूचा सामना केलाय, 9 धावावरती फलंदाजी करतोय. तब्बल 300च्या सरासरीने संघासाठी धावा दमवण्याचा प्रयत्न नक्कीच होतोय महेशकडून. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू, नक्कीच चेंडू गेलाय पॉइंटच्या दिशेने तैनात असलेल्या फिल्डरच्या हातामध्ये. परिणामी फलंदाज या ठिकाणी जेलबाद. पहिला धक्का या ठिकाणी बसलाय संघाला. अबे क्या बच्चे की जान लेगा। पण नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये आकाश. विशालचा पहिला चेंडू असेल तो आकाशसाठी. पहिल्याच चेंडूवर एक महत्त्वपूर्ण बळी मिळवलाय. एक मोठं यश संघाच्या खात्यामध्ये, मोठा मासा गळायला लागला आणि एक पहिला धक्का, पहिला हादरा बसलाय तो शिवतेज या संघाला. परंतु आव्हान असं छोटं आहे, माफक असं आव्हान, परंतु जर गोलंदाजी अचूक टप्प्यावर झाली, नियंत्रित झाली तर या सामन्याचा निकाल काहीसा वेगळा लागू शकतो. परंतु आपण शेवटच्या चेंडूपर्यंत आपण काही अंदाज बांधू शकत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये कुठली गोष्ट अशक्य किंवा शक्य आपल्याला बोलता येणार नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल. पण एकदा शॉर्ट पिच चेंडू पुढे यावेळी मात्र सुंदर फटका खेळावा. पुढे सरजावून खेळायला फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पॉईंटच्या दिशेने खेळायला फटका, चौकार, 4 धावा. साईड स्क्रीनच्या तिथे थांबलेले मुलं आपण बाजूला थांबा. सर साईड स्क्रीन आपल्यासाठी नाही सर, तुम्हाला बसण्यासाठी बांधलेली नाहीये सर. राख पसरे वस्तीचे खेळाडू बसलेत, आपण विनंती आहे आपल्याला. हां धन्यवाद सर, मंडळ आपले आभारी आहे. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका या ठिकाणी पास, सुंदर फटका, देखना प्रहार चेंडूवरती. चेंडू सरळ जातोय सुसाट बंदुकीच्या गोळीप्रमाणे सीमारेषेच्या बाहेर, चौकार, 4 धावा. या षटकाचा जर विचार केला तर पहिला चेंडू अतिशय सुंदर टाकला होता. पहिल्या चेंडूवरती बळी मिळवला होता आणि नंतरच्या 2 चेंडूवर या ठिकाणी सलगच्या 2 चेंडूवर 2 चौकार फलंदाजाने वसूल केलेत. एक महागडं षटक ठरते. नक्कीच विकेट मिळाला, परंतु खात्यामध्ये बॅलन्स कमी आहे आपल्या आणि खर्च जास्त होते. पहा जपून खर्च करावा लागेल. सलगच्या 2 चेंडूवर 2 चौकार. पाहूया पुढचा चेंडू काय होतंय. यावेळी चेंडू झेल टिपण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल टिपला बाप कव्हरच्या दिशेने, पॉईंटच्या दिशेने केलेला चेंडू. 1 धाव या ठिकाणी पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या झाली 23 धावा. एका खेळाडूच्या मोबदल्यामध्ये 48 धावाचं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना शिवतेज संघाने दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एका खेळाडूच्या मोबदल्यामध्ये 23 धावा पूर्ण केल्यात. आणि मात्र जिंकण्यासाठी एक सोपं समीकरण या ठिकाणी आहे. 26 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 25 धावाची गरज आहे. पहा तर पुढचा चेंडू असेल महेशसाठी. गोलंदाजी मार्कर विशाल पुन्हा एकदा तयार.
पहा अटॅकिंग फील्ड या ठिकाणी लावली पहा अतिशय आक्रमक अशी फिल्डिंग. पुढचा चेंडू दरम्यान एकदा पूर्ण झाले. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकदा पूर्ण एका धावेच्या मदतीने लेग बायच्या रूपाने मिळालेली धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली आहे 24 धावा संघाच्या धावफलकावर. एका खेळाडूच्या मोबदल्यामध्ये षटक सुरे मैदानामध्ये दुसरं. पुन्हा एकदा या ठिकाणी आक्रमक अशी फिल्डिंग सजावट करण्यात आली पुन्हा एकदा फलंदाजासाठी. चला सर वेळ घेऊ नका लवकरात लवकर गोलंदाजीला सुरुवात करा सर. या ठिकाणी पुढे सरसन करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू राहिला तो निर्धाव. धावसंख्या स्थिर. धावसंख्या एकूण 24 धावा एका खेळाडूच्या मोबदल्यामध्ये. षटक समाप्त झाले 2. जिंकण्यासाठी समीकरण मात्र सोपं दिसते पहा 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. पहा 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. पाहूया पुढचे 4 षटक कशा प्रकारे पूर्ण करतात गोलंदाज. काही करा सर वेळ घेऊ नका सर. पुन्हा पुन्हा आपल्याला सूचना देण्यात येते सर. यानंतर एक सामना खेळवायचा बॅड लाईटची प्रॉब्लेम होतो. अंधुक प्रकाशाची अडचण या ठिकाणी येते म्हणून विनंती करण्यात येते आपल्याला पुन्हा पुन्हा. यावेळी मात्र झेलबादची संधी नक्कीच होती. या ठिकाणी फिल्डिंग सजावट अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग सजावट केली होती परंतु झेल टिपण्यामध्ये अपयशी आणि परंतु परिणामी या ठिकाणी जीवदान मिळाले ते फलंदाजाला. धावसंख्या एका धावेच्या मदतीने झाली आहे 25 धावा संघाच्या धावफलकावर. असं म्हणलं जातं कॅचेस विन द मॅचेस तर त्याप्रमाणे झेल या ठिकाणी सुचलाय. तेवीस चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. पहा कोण बाजी मारणार सामना मात्र दोन्ही संघाकडे झुकलेला आहे कारण गेल्या दुसऱ्या षटकाचा विचार केला तर चांगल्या प्रकारे पूर्ण केला होता. नक्कीच धावा आल्या होत्या परंतु शेवटच्या 3 चेंडूमध्ये सुंदर गोलंदाजी झाली होती. यावेळी चेंडू खेळले तो पॉईंटच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी तैनात. एकदा पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 26 धावा संघाच्या धावफलकावर. षटक सुरे मैदानामध्ये तिसरं. जिंकण्यासाठी समीकरण सोपं समीकरण या ठिकाणी आहे पहा 22 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावांचीच गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर तयार हनुमंत आणि हनुमंतच्या चेंडूचा सामना करण्यासाठी तयार महेश. 5 चेंडूचा सामना केला 10 धावावरती फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू पहा शॉर्ट पिच चेंडू आणि देखना प्रहार खणखणीत प्रहार चेंडूवरती केलाय. चेंडू हवेमध्ये झेल टिपलाय पहा. स्क्वेअरलेगच्या दिशेने तैनात असलेला फिल्डरने झेल सर घाई करा सर लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. बॅक टू द पोझिशन फास्ट आणि सामन्याला सुरुवात करा. सुंदर झेल टिपला स्क्वेअर लेग सीमारेषेकडे या ठिकाणी. शॉर्ट पिच चेंडू टाकला होता आणि
चेंडूवर जोरदार प्रहार केला, परंतु त्या ठिकाणी फिल्डर तैनात होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू सरळ फिल्डरच्या हातामध्ये विसावला आणि परिणामी झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतला. नवीन फलंदाज मैदानामध्ये नयनेश धुमाळ या ठिकाणी अष्टपैलू खेळाडू संघाचा गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये माथ्यावर कामगिरी करणारा खेळाडू या ठिकाणी पुन्हा फलंदाजीसाठी मैदानामध्ये तयार आहे. यावेळी मात्र युसुफ खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न फसलाय. परिणामी चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 26. पण सुंदर षटक टाकलं जाते. आतापर्यंत 4 चेंडू या षटकामध्ये टाकले गेलेत आणि 2 धावा देऊन 2 धावा खर्च करून एक मोठा बळी या ठिकाणी संघाच्या खात्यामध्ये जमा झालाय. उत्कृष्ट षटक, 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करून एक महत्त्वपूर्ण बळी. धावसंख्या 26. 2 खेळाडूच्या मोबदल्यामध्ये षटक सुरू आहे तिसरं. या ठिकाणी फुलटॉस चेंडूने त्याचा खारपूस समाचार घेतलाय. चेंडू जातो डीप स्क्वेअर सीमारेषेकडे. सीमारेषेच्या समीकरण खूप सोपं झालंय. 19 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये मात्र शिवतेज संघ मजबूत स्थितीमध्ये आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, परंतु 1 बाउन्स चेंडू गेला फिल्डरच्या हातामध्ये. 1 धाव पूर्ण झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होते. मंद गतीने या ठिकाणी संत गतीने थ्रो आला. वेगवान फेकी नव्हती. परिणामी दुसरी धाव घेण्याची संधी फलंदाजाकडे होती आणि त्या संधीचा फायदा घेतला. 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 2 धावेच्या मदतीने पोहोचली ती 32 आणि 2 खेळाडूच्या मोबदल्यामध्ये 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. 18 चेंडू 16 धावा. साईड स्क्रीन पाशी बसलेला एक प्रेक्षक आहे. तुम्हाला विनंती करतो आपण साईड स्क्रीनच्या बाजूला बसा. धन्यवाद. थोडंफार ते डायलॉग फक्त असते ते नाही येत. 1-2 डायलॉग येत होते. येत नाही खरंच नाही. 1-2 डायलॉग ते घ्या. सरांची क्रिकेटचे डायलॉग आहेत आणि जरा त्यांचं जरा हे पण करा उल्लेख. निघाली साईडला काय प्रॉब्लेम दरम्यान स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायला फटका. थोडंसं खराब फिल्डिंगचं प्रदर्शन. परिणामी दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होण्यात 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली फलकावर 34 धावा 2 खेळाडूच्या मोबदल्यामध्ये. षटक सुरू आहे मैदानामध्ये चौथं आणि चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती दुहेरी धावसंख्या या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली. 34 धावा संघाच्या धावफलकावर 2 खेळाडूच्या मोबदल्यामध्ये. तर जिंकण्यासाठी
17 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. समीकरण खूपच सोपं झालंय शिवतेज या संघासाठी. 17 चेंडू 14 धावा. अटॅकिंग फील्ड या ठिकाणी आक्रमक फिल्डिंग या ठिकाणी सजवण्यात आलेली आहे. पुढचा चेंडू आपण पाहूया. सुंदर फटका पॉइंटच्या दिशेने या ठिकाणी संधी होत. धावबाची संधी नक्कीच पहा, परंतु फलंदाज घरट्यामध्ये सुरक्षित. परिणामी फलंदाज नाबाद. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 34. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडूला दिशा दाखवली. पॉईंटच्या दिशेने सुंदर फिल्डिंग सजावट करण्यात आली. गोलंदाज या ठिकाणी कौतुक करावे लागेल, कारण फिल्डिंगच्या योजनेप्रमाणे फिल्डिंगच्या अनुरूप या ठिकाणी गोलंदाजी होतीये. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण कुठला मोठा फटका खेळण्याची संधी आतापर्यंत या षटकामध्ये गोलंदाजाने फलंदाजाला दिलेली नाही. अतिशय सुंदर फिल्डिंग सुद्धा होते. गोलंदाज या ठिकाणी कौतुक करावे लागेल, फिल्डिंगच्या अनुरूप गोलंदाजी करते. पहा दरम्यान धावसंख्या स्थिर. धावसंख्या 34. सलगचे 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकलेत. पाहूया पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडूवर खणखणीत प्रहार केलाय. चेंडू उंच हवेमध्ये स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. पुन्हा एकदा झेलबाद. फलंदाज बाद या ठिकाणी. कौतुकास्पद गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी. प्रशंसा करावी लागेल गोलंदाजी मार्कवर तयार. गणपत बजाना काय को बंद किया? हाय रे हाय तेरा घूंघटा, हाय रे हाय तेरा. हळूहळू सामना या ठिकाणी रोमहर्षक स्थितीमध्ये जाताना आपल्याला दिसतोय. एक रोमांचक सामना आपल्याला बघायला मिळेल मैदानामध्ये. विशालचं नक्कीच मनापासून कौतुक या ठिकाणी, मनापासून अभिनंदन, कारण उत्कृष्ट षटक या ठिकाणी टाकलं जाते. आतापर्यंत या षटकामध्ये 2 धावा खर्च करून एक महत्त्वपूर्ण बळी मिळाला. पुढचा चेंडू बघा या ठिकाणी ब्लॉकलमध्ये टाकलेला चेंडू. यॉर्कर लाईन चेंडू सरळ एसटी वरती जाऊन आदळला. फलंदाज बाद. त्रिफळा उद्ध्वस्त केला. तिसरं षटक ज्यावेळी प्रगती प्रतावर होतं त्यावेळी नक्कीच सर्व प्रेक्षकांना आणि समालोचन कक्षामध्ये बसलेल्या सर्व मान्यवरांना पण असं वाटत होतं की सामना नक्कीच शिवतेज संघ सहजगत्या जिंकेल. परंतु चौथ्या षटकामध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली विशालकडून या सामन्याचा निकाल वेगळा लागू शकतो, कारण सुंदर गोलंदाजी, चांगलंच कमबॅक, उत्कृष्ट कमबॅक या सामन्यामध्ये परतलाय तो संघ संतनगर. आणि सामन्याचा निकाल काय लागतो शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल. दरम्यान मैदानामध्ये सत्यम लांडगे यांचं मैदानामध्ये आगमन झाले. सर्कल भाऊसाहेब सत्यवान लांडगे, माफ करा, सत्यवान लांडगे यांचं मैदानावरती आगमन झाले. तरी मान्यवरांचं समालोचन कक्ष आणि आयोजकांच्या वतीने मैदानावरती सहर्षाचं स्वागत मी विनंती करेल त्यांना की आपण समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आणि सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि त्यांच्यासोबत आलेल्या सत्यवान लांडगे यांच्यासोबत आलेले त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं सुद्धा मैदानावरती सहर्षाचं स्वागत आहे. विनंती करेल मी सर्व मान्यवराला की आपण समालोचन कक्षामधून स्थानापन्न व्हा आणि सामन्याचा आनंद घ्या. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू या ठिकाणी अटॅकिंग फील्ड सजावट करण्यात आली आहे. सुंदर फिल्डिंग या ठिकाणी पहा, अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग. दरम्यान षटक समाप्त झालंय चौथं.
धावसंख्या 34 पहा. बऱ्याच वेळापासून संघाचा धावफलक हल्ला नाही. धावसंख्या स्थिर आहे. 34 संघाच्या धावफलकावर 4 खेळाडूच्या मोबदल्यामध्ये षटक समाप्त झालंय चौथं. तर या दरम्यान मैदानामध्ये आगमन झाले माननीय माने साहेब यांचं मैदानावरती सहर्ष असं स्वागत. आणि मी विनंती करेल जयसिंगदादा खांदवे यांना की आपण माने साहेबांचं या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. विकास खांदवे दादा यांना सुद्धा मी विनंती करेल. जयसिंगदादा खांदवे आणि विकासदादा खांदवे या दोन मान्यवरांना मी विनंती करेल की मैदानावरती उपस्थित माने साहेब यांचा आपण मान सन्मान करायचा आहे. या ठिकाणी पहा आणि महाडिक साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. मी योगेश खांदवे यांना विनंती करेल की आपण महाडिक साहेबांचा सुद्धा या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. पुढचा चेंडू जोरदार प्रहार, देखना प्रहार, चेंडू मात्र उंच हवेमध्ये सरळ फिल्डरच्या हातामध्ये लॉंगॉन सीमारेषेकडे. एक मिनिट दरम्यान मी विनंती करेल योगेश खांदवे आणि सुधाकर खांदवे की आपण मान्यवर महाडिक साहेबांचा या ठिकाणी मानसन्मान करायचा आहे. दरम्यान मैदानामध्ये एक आगमन झाले माननीय श्री कालिदास खांदवे. तर कालिदास खांदवे यांचं सुद्धा मैदानावरती सहर्षाचं स्वागत. तर विनंती करतो आपण समालोचन कक्षामधून स्थानापन्न व्हायचे. कालिदास खांदवे आपण समालोचन कक्षामधून स्थानापन्न व्हायचे आणि सामन्याचा आनंद घ्यायचा. पहा जाऊया पुन्हा मैदानामध्ये थोडंसं लक्ष देऊया. नवनाथ रागपसरे आणि संजय वाघमारे. स्कोर या ठिकाणी 34 धावा आणि जिंकण्यासाठी समीकरण 10 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. संजय वाघमारे आणि संतोष रागपसरे हे दोन मान्यवर या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित आहेत. तर समालोचन कक्षाच्या वतीने त्यांचं सहर्षाचं स्वागत. विनंती सर आपण समालोचन कक्षामधून स्थानापन्न व्हा. पुढचा चेंडू या ठिकाणी चेंडू बॅटची कडा घेऊन जातो. विकेट किपरच्या हातामध्ये पहा झेल सुटलाय. नक्कीच नामी संधी होती पुन्हा एक फलंदाज बाद करण्याची, परंतु एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 35 धावा. 5 खेळाडूच्या मोबदल्यामध्ये षटक मैदानामध्ये सुरू आहे. पाचवं. तर मी कालिदास खांदवे यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करतो जयसिंगदादा खांदवे यांना की आपण कालिदास खांदवे यांचा या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे मैदानामध्ये. अमोलतात्या खांदवे यांना मी विनंती करेल की आपण कालिदास खांदवे यांचा सत्कार करायचा, मान सन्मान करायचा मैदानामध्ये. या ठिकाणी जोरदार अपील पहा, जोरदार अपील नक्कीच केलंय, परंतु त्या अपीलचा पंचांवरती कुठलाही परिणाम नाही. पहा दाद पंचांकडे मागितली होती परंतु पंचांकडून दाद मिळाली नाही. परिणामी फलंदाज घरट्यामध्ये सुरक्षित. पहा आठ बॉल म्हणजे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. पहा समीकरण खूप सोपं होतं. 24 चेंडू 24 धावा आणि आता मात्र समीकरण थोडंसं अवघड झालं. नक्कीच अशक्य नसेल परंतु 8 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. नक्कीच सामना रोमांचक स्थितीमध्ये जाताना आपल्याला दिसतोय.
पुन्हा एकदा या ठिकाणी सुंदर चेंडू पहा, धावबादची संधी नक्कीच आहे, परंतु झेल टिपलाय पहा. झेल टिपलाय, जोरदार या ठिकाणी जल्लोष केला जातो मैदानात. पण नक्कीच मी गोलंदाजाचं नक्कीच मनापासून या ठिकाणी कौतुक करेल, अभिनंदन सुद्धा करेल, कारण या सामन्यामध्ये समीकरण खूप सोपं होतं. 24 चेंडूमध्ये 24 धावांची गरज होती, 18 चेंडूमध्ये 18 धावांची गरज होती. असं वाटत होतं थोड्या वेळाबरोबर की सामना सहज शिवतेच संघ या सामन्यामध्ये सहजपणे विजय मिळेल, परंतु गोलंदाजीच्या बलावर या सामन्यामध्ये या ठिकाणी परत आलाय तो संघ संतनगर. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू टाकलाय, चेंडू जातोय लॉंगॉन सीमारेषेकडे. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे, एकदा पूर्ण केले, दुसरी करण्याचा प्रयत्न होता, खराब फिल्डिंग. वेगवान असा थ्रो नक्कीच मारलाय, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली आहे 37 धावा संघाच्या धावफलकावर. षटक सुरू आहे मैदानामध्ये. 5 षटकाचा खेळ समाप्त झालाय, शेवटच्या 6 षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये जाताना आपल्याला सर जमा होऊ नका सर, सर्व विनंती करतोय आपल्याला वेळ घेऊ नका, कारण यानंतर आपल्याला सामना खेळवायचा. आपण प्रत्येक षटकानंतर प्रत्येक विकेटनंतर आपण मैदानामध्ये मीटिंग भरवत आहे. मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की. तर या ठिकाणी मैदानामध्ये आगमन झालंय संतोष रागपसरे. तर यांचं या मान्यवरांचं या ठिकाणी सन्मान करण्याचं मी विनंती करतो. सिद्धेश्वर खांदवे यांना मी विनंती करेल की आपण संतोष रागपसरे यांचं या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. सिद्धेश्वर खांदवे, संतोष रागपसरे या ठिकाणी खेळाडू आहेत, उत्कृष्ट खेळाडू, आणि उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रसिद्ध असले म्हणून त्यांचा या ठिकाणी मान सन्मान मैदानामध्ये केला जातोय सिद्धेश्वर खांदवे यांच्या हस्ते. सुंदरसा देखना फटका मारला, पॉईंटच्या दिशेने पहा, आणि त्यानंतर एकदा पूर्ण झाले एखाद्यावरती समाधान मानावं लागेल. तर यानंतर मी विनंती करेल जयसिंग हरगुडे यांना की आपण गणेश धुमाळ, उत्कृष्ट खेळाडू आहेत, खेळाडू म्हणून प्रसिद्ध असलेले गणेश धुमाळ यांचा मानसन्मान करण्याची विनंती करतो मी जयसिंग हरगुडे यांना. पाच चेंडू आणि 10 धावांची गरज पहा, 200च्या सरासरीने धावा जमवण्याची गरज आहे. 2 फलंदाज मैदानामध्ये, मयूर मोजे आणि विठ्ठल मोजे या ठिकाणी 2 फलंदाज. मयूर मोजे एका चेंडूचा सामना केलाय, 2 धावावरती फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू पाहण्यात राहील, अतिशय रोमांचक स्थितीमध्ये सामना पहा. सुंदर चेंडू टाकलाय, परंतु हा वाईड चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर असलेला चेंडू या ठिकाणी पंचांनी स्वैर चेंडू घोषित केलाय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जमा 39 धावा संघाच्या धावफलकावर. समीकरण थोडंसं बदललंय पहा, 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू टाकला तर जोरदार अपील केले पाप विकेट किपरने, आणि सुंदर चेंडू टाकलाय, थोडासा उसळी घेणारा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसवला. परिणामी चेंडू निर्धाव. 4 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे पहा. 4 चेंडू 9 धावा.
गोलंदाजीच्या बळावर सुद्धा सामना जिंकता येतो याचं प्रत्यक्ष आपण जिंकलं नाही, परंतु या सामन्यामध्ये परत आलेत. परंतु सुंदर गोलंदाजीच्या बळावर या ठिकाणी सामन्यामध्ये परत आलाय तो संघ संतनगर. पुढचा चेंडू पाहणं नक्कीच उत्कृष्ट चेंडू पार रिव्हर्सिव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परिणामी प्रयत्न फसलाय, चेंडू निर्धाव. सुंदर गोलंदाजी, अतिशय कौतुकास्पद गोलंदाजी मैदानामध्ये. 3 चेंडू शिल्लक आहेत पा. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. आता मात्र सरासरी धावा वाढल्यात पा. 4 चेंडू 9 धावा या ठिकाणी 200च्या प्लस सरासरी होती, परंतु आता 3 चेंडू 9 धावा म्हणजे 300च्या सरासरीने धावा बनवावे लागतील. 3 चेंडू 9 धावा. यावेळी शॉर्ट पिच चेंडू टाकला तर स्क्वेअर लेग सीमारेषेकडे चेंडू खेळला. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव पूर्ण. 2 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. सुंदर फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 40. शेवटचा चेंडू आणि एका चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे पहा. अशक्य प्राय 6 परंतु काय चमत्कार या ठिकाणी सामन्याचा निकाल वेगळाच लागू शकतो. परंतु सध्या तरी मजबूत स्थितीमध्ये संघ दिसतोय. संतनगर संघ 1 चेंडू 8 धावांची गरज औपचारिकता या ठिकाणी पूर्ण करायची राहिली पहा. शेवटचा चेंडू 8 धावांची गरज. पाहूया पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू जातो विकेटकीपरच्या हातामध्ये, परिणामी फलंदाज बाद. धावसंख्या 8 धावांनी हा सामना जिंकलाय संतनगर या संघाने.